हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. काली भगवद्गीतेच्या 13 अध्यायो क्षेत्रज्ञ योगांतो कृष्णानं अमानित्व, अधंबित्व, क्षांती, आर्चव, आचार्य उपासना ये पुरे गुण ज्ञान पावचांक साधकालांतो असो का म्हणून सांगतर असतो. तशी आचार्य उपासना म्हणलेल कडेन आमी आयलीची ते आचार्य उपासनेंतू गुरुंगेल उपासन करतना एक ज्ञान पावका म्हण जाल्यार शिष्यानी कशें सुका कितले ताळमेर सुका म्हणलेल खातीर कालचे दिसाक उद्दालकालांनी श्वेतकेतूल काणी सांगिली. आजी अथर्व वेदाचे उपनिषद जावन आशिल्ले प्रश्नोपनिषद तांतू एक थंय श्वेतकेतू म्हळेल शिष्याल काणी जाल्यार तवई महर्षीची श्वेतकेतू हांगा अथर्व वेदांतू प्रश्नोपनिषदांतू एक श्रेष्ठ गुरुल विशय येता. पिप्पलाद महर्षी म्हणून तो ब्रह्मज्ञानी ब्रह्मनिष्ठू तसल पिप्पलाद महर्षीक सर्व जनान ब्रह्मविद्या आचार्य म्हणून आपोवचेशिल्ले. ते पिप्पलादा लागीं मस्त जन शिष्य आशिल्लींची तशीच एक पंत पळय शिष्य जावन येतले जन सादारण एक उपनयन चल्ली कुडले उपनीत जल्ली कुडले तांणी गुरुकुला येवचे जाल्यार एक पंत त्या पिप्पलादा लागीं 6 जन गृहस्थ ते तत्वजिज्ञासू जावन आशिल्ले जन तांणी तत्वज्ञान बोधन कोरका म्हूण निमगून पिप्पलाद ऋषीले घेताचे. तांणी निजावन 6 जनी गृहस्थची सुकेश भारद्वाज, शैब्य सत्यकाम, सौर्यायणी गार्ग्य, कौसल्य अश्वलायन, भार्गव वैदर्भी, कबंधी कात्यायन म्हणून म्हळेले 6 जन तांणी गृहस्थ जाल्यार सद्गृहस्थ तांणी गृहस्थाश्रम आसतना गृहस्थाश्रमाक उचित जावन आशिल्लें तसलें कर्म निश्काम जावन केला जाल्यार निश्काम कर्म केल्यार परमात्म कर्म फल कसं दिता पळय ते परमात्माल प्रसाद म्हूण सांगून तांणी उपभोग केला. आनी आतां गृहस्थ आश्रमान दुखून विरक्त जाल्लींची आनी आमके कसं की तत्वज्ञान जावका परमात्माले ताजे निमती आमी मोक्षा वचुका म्हूण मुमुक्षू म्हणजे मोक्षाचे अपेक्षा कोण आसा तांकां मुमुक्ष म्हणजे हांगा तांणी मुमुक्षू जावन आयल्यांची. तशी त्या 6 जनी आमकां ब्रह्मविद्या बोधन कोरका म्हणून भारी एक विनय जावन निमगितना ते पिप्पलाद ऋषी भारी संतुश्ट जाताची आनी तांणी सांगताच की तुमी आमगेल गुरुकुलांतू 1 वर्ष काल आसोका आनी ब्रह्मचर्यान तपस आचरण कोरका मागीर तुमकां ब्रह्मविद्या बोधना दिवया म्हूण सांगलें की. तशी 6 जन शिष्य 1 वर्ष काल श्रद्धेन तांणी गुरुंगेल सेवा करतर आसची. तशी भारी गुरुंगेल वैरी एक प्रितीन गुरुनिश्ठ जावन ते 6 जनय शिष्य तांणी गुरुसेव करता पळय 1 वर्ष काल गृहस्थ आशिल्ले ब्रह्मचर्य कशी म्हणून आतां म्हणून पुरोची गृहस्थ आश्रम आशिल्ले संवसारा दुखून विरक्त जावन मागीर ब्रह्मचर्य पालन करचें म्हणस खंयचे एक इंद्रिय ताजी उपभोगादी कडेन वचनान अशी पळोवचेची ब्रह्मचर्य म्हणून म्हणटाची. तशी त्या ब्रह्मचर्य एक तपस्या रितीर आचरण कोरका मागीर तुमकां ब्रह्मविद्या बोधन दिवचें म्हूण म्हळेलें न्हय. तशी 6 जन शिष्य 1 वर्ष पर्यंत श्रद्धेन एक दिसूय आनी तुमी आमकां केदन विद्या बोधन दिवचें म्हूण निमगेना नाशी ताळमे चुकना नाशी गुरु शुश्रूश करतर आसताची. मागीर पिप्पलादांक भारी संतोश जाता. ते 6 जन गृहस्थांकय ब्रह्मविद्या बोधन करताचे. ते शिष्य कृतार्थ जावन ते विद्या घेवन कृतार्थ जाताची आनी तांणी गुरूंक म्हणटा की आमी धन्य जाल्लींची गुरू
तुमीच आमकां नमस्ताना रसची, तुमीच आमगेल सर्वस्व म्हूण सांगून श्रद्धेन पिपलाद ऋषीक नमस्कार करताचे. अशी शिष्यांक विद्य बोधना करका जलरी गुरून शिष्याल वैर प्रसन्न जावूतय शिष्यान राखू का जाता. तश्चावनो भगवद्गीतेन तू कृष्णान सांगच्या सतत विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया म्हणे उपदेक्षन्ति ते ज्ञानः ज्ञानिनः तत्वदर्शिनः उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः म्हणे कोणा ज्ञान जाई त्यांनी त्या गुरूंगे लागी गुरु शुश्रूष कोरका मागिरी प्रणिपातेन शरण येवका मागिरी सेवया गुरु शुश्रूष कोरका मागीर परिप्रश्न म्हणून म्हळ्यार कसं न्ही तांकां जाय आशिल्ले विशय वापस वापस निमगून त्या विशयांत मस्त ज्ञान पावच्याक परिप्रश्न करचे म्हूण म्हणटाचे. तशी करून त्या वेळाक ते गुरू शिशाल वैरी प्रसन्न जावन तांणी ते विद्य बोधन करताच की उपदेक्षन्ति ते ज्ञानम ते म्हळ्यार तांणी गुरू ज्ञानम उपदेक्षन्ति ज्ञान दिताच काय. तत्वदर्शी जावन आशिल्ले गुरू त्या शिष्याक तांणी ज्ञान दिताची म्हूण सांगून. आनी हांगा आचार्य उपासनेचे विशय जाल्ले आनी कसं म्हळ्यार शौच म्हळ्यार कसं न्ही शुचित्व म्हणटाचे. हें हाजे फुडल्या अध्यायांतूय परमात्मान सांगला. ते अनवाळे म्हणचे आमचे गेल्यान अनवाळे म्हणचे अनवाळे म्हळ्यार कसं न्ही आमी पळय अनवाळ म्हळ्यार कसं लेखचें कसले देवाल नैवेद्या काम आनी करचें आसल्यार पूण दिसू एक किरकी उंबोळ न्हू आमगेलें उंबोळ सुकत घाल न्हू व्हड्यान सुकत घालचें पडूना मेरेर दूस नांव नेतर तें न्हेसचें केलव कडीन वली न्हेसचें म्हूण आसा जाल्यार शास्त्र कसं सांगता स्त्री धर्मशास्त्र म्हूण आसा तें कसं सांगता म्हळ्यार बैल मनशान वली न्हेसून रांदप करूं नजें. मागीर केलव जनाल घर कडेन कसं की एक अभ्यास केला शास्त्र गोतना शिकी भटमामालें निमगिना शिकी भक्ती श्रद्धशील कितकी आमी वल्ल्या मंगल न्हेसून रांदप करचें. मागीर ते सुन्नाल काळगातींतूय मागशी आयले तेनी जावन शास्त्र विहितवे म्हूण पळोवका खंयचें एक शास्त्र खंयचें एक नियम आमकां आमी घालून घेतना ते नियम शास्त्र विहितवे म्हूण पळोवक रासे आमी कसं की नियम आलोचन करचें न्ही पालन करचें न्ही जेवो जाल्यार हांगा ते एक अनवाळे न्हेसचें म्हळ्यार फूल दिवस हेर दीस देवाल काम आसलें कसं की काम घालून म्हण सुकत घाल्लें हेर दीस तें नांव जात्रा बोड्ड्यान काडलें न्हेसलीच्याक बरें अनवाळ न्हेसचें म्हणचें जेवो जाल्यार हें भायरची एक अनवाळपण जालें भायरचें एक शुद्धता शौच बाह्य शौच म्हूण जाल्यार न्हांवचें पुटची परंबळा साबून घालून आनी वल्ल्या मंगल न्हेसून आयलींची म्हूण म्हणली कुडले अनवाळ म्हूण जायना. अनवाळे म्हूण जाल्यार शौच म्हूण जाल्यार त्या मनाकय संबंध पाविले. देह शुद्धी जावका जाल्यार काम क्रोध इत्यादी नमने चिक्कोल आमगेल्या मनांत आसता पळय ते पुराय चिक्कोल भायर घालका मना दुखून आनी ते शुद्ध जावन आशिल्ले मना भितर तेन्ना परमात्मा दृढ जावन राबता. तशें जावन खंयचें मन कालुश्य रहीत जाला तें मनशुद्धी म्हणटाची. देहशुद्धी विंगड मनशुद्धी विंगड तशी शुद्ध शौच म्हळ्यार केवल मनात न्ही काया वाचा मनसा त्रिकरण शुद्धी जावका हक्का शौच म्हणचें पळय मनांतू कसं वायट आलोचना आयले ते मानसीक जावन अशुद्ध कसं उतर तोंडा दुखून वायट आयलें तें वाचा अशुद्ध वाक अशुद्धी जालें तें तशीची शरिरान आमी नाका जालेलें काम करताची म्हण जाल्यार तें काय अशुद्धी म्हण जालें. केन्नाय आमगेले मनांत वायट आलोचना येतना मन अशौच जाल्लें म्हण जाता पळय तेदना देवाल स्मरण करता खंय कुडलें तेदना तोंडांतूय देवालें नामस्मरण जिब्बेनय मनांतूय तेंची उडगास करता आसल्यार मन देह वाक पुराय शुद्ध जाता म्हूण. तशी म्हणटाची अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थागतोपि वा यस्मरीत पुंडरीकाक्षम स बाह्याभ्यंतर शुद्धी म्हळ्यार कोण परमात्माल स्मरण करता पुंडरीकाक्षा म्हूण सांगून नामस्मरण करता तागेल अंतरंगय शुद्ध बहिरंगय शुद्ध ह्या दोनी शुद्धी परमात्माल नामस्मरणीन साध्य जावचें म्हूण म्हणटाची. तशीच
परमात्मो हें शुचित्व शौच म्हण म्हळेलें तें ज्ञानाचें एक लक्षण म्हूण सांगता. शौच म्हण म्हळ्यार सुरवेक सांगलें अंतर्बाह्य परिशुद्धता आनी पवित्रता म्हण. बाह्य शुद्धी कंचकी नवो नवो साबून परमळ परमळ साबून घालून आमी शुद्ध करून घेताची जाल्यार तें पवित्र जाल्ले देह ना. आतां पवित्रत म्हळ्यार कसं न्ही पळय आमी पुटा साबून घालून नाल्ली कुडले पवित्र जायनची तेंची देवालय तीर्थक्षेत्र पुरयस त्यांनी जावन पवित्रतस जाल्यार तांतू शुचित्वस ना. धर्मशास्त्रांतू शुचित्व म्हण ताका केलव नियम सांगला. पळय शौचक्रिय करताचे आमी ताजे नंतर हातपाय धुवचे क्रमस घोट बोरका म्हण सांगूनस त्या मागीर ग्रस्तांक आनी वानप्रस्थ आशिल्ल्या जनांक आनी संन्यासींक शौच कार्य जाले नंतर कितले पंत हात धुवका कितले पंत घोट बोरका पुराय आस आनी पुजा कोरका जाल्यार तांणी न्हांवन येवका तशें पुराय क्रम आसा पुराय बाह्य शौच म्हण म्हणटाची. तशीची प्रातकालांतू अशी दास पळय तांगेल साहित्यांत सांगता प्रातकाला उठ्ठयल कुडले हरे गोविंदा हरे राम हरे कृष्ण म्हणले कुडले एक पंत शुद्ध जाल्यार बरें जातके. मागीर गो ब्राह्मण तुळशीक पळय नमस्कार घालून मागीर शौचक्रिय कोरका मागीर स्नान कोरका तेदन बाह्य शुद्धी जालें. जाल्यार इतले पावना देवाल पुजे बैसको जाल्यार मनय शुद्ध सुका म्हळ्यार आंतरिंगीक शुद्धता म्हणटाची. ताका ते आचमन क्रिय पळय ते एक ते मागीर कितले पंत आचमन कोरका आनी म्हणूस खंयची कार्या बसतना कशी आचमन कोरका मागीर संध्यावंदने बसतना 3 पंत आचमन हें पुराय आसा पळय. तशी हें आचमन आंतरंगीक शुद्धी खातीर करचें म्हण म्हणटाची. तशी देह मालिन्य मात्र न्ही मनाचें मालिन्यय वचुका परमात्मालेक ज्ञान प्राप्त जावका जाल्यार देह बाह्य आनी अभ्यंतर दोनी शुद्धी जावका म्हण. ताचे खातीर म्हणचें वृत्त शौचम मनः शौचम तीर्थ शौचम अतः परम ज्ञानोत्पन्नम यत् शौचम तत् शौचम परमं स्मृतम. म्हळ्यार वृत्त शौचम म्हळ्यार नडवळिका शुद्ध जावन सुका. तशी मनः शौचम मनय शुद्ध जावन सुका. तीर्थ शौचम तथा परम हें मन शुद्ध न्ही नडवळीक शुद्ध आस म्हण जाल्यार तीर्थ शौचा पशी श्रेश्ठ काय. तीर्थ शौच म्हळ्यार नाण न्ही करचें पळय तीर्थक्षेत्रांत ताजी पशी चड श्रेश्ठ कसो न्ही ते नडवळिकाय मनांतूय शुची आसूचें. ताजे खातीर न्हू म्हणजे उदर वैराग्य विदू उदय कालदळेದ್ದು ಗಡಗಡ ನಡುಗುತ್ತ ನದಿಯಲ್ಲಿ ಮಿಂದವೆಂದು ಹೇಳುತ್ತಲಿ म्हणून म्हळ्यार सकाळीची नावने ताचकय उदय कालांतू जाल्यार कडकडेत नावने न्हंयतू नायना शिशियांक कडकडेल्यार तूं इतशी कडकडेता म्हळ्यार यो आतां थंड उदक नाव न्हयलो आडंबर विंगड जनाले तांणी लेखोक कसली हें शियांत थंड नावन फटीची वा शियांक कडकडे तरस जाल्यार निमगेल्या जना सांगचे आत्ता न्हय वचून नाव न्हयल मरया कड जे तरस जाल्यार देवाक खुश जावका न्हय न्हय स्नान चांगकय हें मास स्नान केल्यार भारे चांगकय म्हणून कार्तिकांतू मास स्नान चांग कार्तिकांतू शिंयाय चड. तशी पुराय सांगतले जना बाह्य डांबीक आचरण करतले मस्त भक्त सची जाल्यार त्याने नडबळिका आनी मन शुद्ध आसल्यार तीर्थक्षेत्रांतू न्हाय नातल्यार अशी नाल्ल्यार मन आनी नडवळीक शुद्ध आसल्यार शौचाची मनांत आनी नडवळीकेंतू कल्मश म्हण जाल्यार गंगेंतू कितले पंत बुड्डून येयल्यार शौचाची तें म्हूण सांगून. तशी ते जाल्यार ज्ञानोत्पन्नम यत् शौचम कोणाक ज्ञाना निमती जाल्लें शुद्ध आस पळय तें तत् शौचम परमं स्मृतम तें शुद्धी भारी श्रेश्ठ म्हण. ज्ञाना निमती जावची शरीर शुद्धी मनशुद्धी आस पळय तें भारी श्रेश्ठ म्हण. ताचे खातीर ಪುರಂದರದಾಸನ एक कीರ್ತन केला मनशुದ್ಧಿ ಇಲ್ಲದವಗೆ ಮಂತ್ರದ ಫಲವೇನು ತನುಶುದ್ಧಿ ಇಲ್ಲದವನಿಗೆ ತೀರ್ಥದ ಫಲವೇನು म्हणून म्हळ्यार मन कांय शुद्ध ना तांदूळ बेसून कितले नामस्मरण कितले रामनाम जप कितले कृष्ण मंत्र जप केल्या कसलेंय प्रयोजन ना. त्या म्हळ्यार मन कई धांवन तर आसता. तशीची तनुशुद्धी इಲ್ಲದವಗೆ ತೀರ್ಥದ ಫಲವೇನು नाव न्हू येनी काय येणे भितर तीर्थ घेतला कसं प्रयोजन असं काय ना. तनु शुद्धय जावका मन शुद्धय जावका. अनेक म्हणतो तो ಮಿಂದಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಮೀನು ಮೊಸಳೆಯಂತೆ म्हणून न्हंयन तुची जलचर सगळो दीस उदकांत आसता ते काय शुद्धवे म्हणून. तशी केन्नाय भायरच्यान शुद्ध आसल्या पावना मन मलीन जाल्यार कसलेंय फल ना म्हणून. एक काण आसा संत कबीराली कसलें म्हळ्यार संत कबीराले की थंय ते कबीराले शिश्यान एकल्यान म्हणलें की हे कबीरा आमगेल्या गांवांत एकलो व्हड ज्ञान येयला तूं पळयला ताका म्हूण.
कबीर ना हांव पळय न्ही हांव येयनी न्हय म्हाका पुरसती जाय न्ही म्हण ताका सगळो दीस राम नाम ध्यान कसो पुरसत ताका कडेर एक दिसू तागेले शिश्याल वतायाचे वताय करून 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 एक दीस कबीर कोण म्हण पळोवन सोडया हागेल तृप्ती खातीर कोण तो ज्ञानी म्हण पळोवया म्हण सांगून कबीर वतके तागेलो ओटो त्या वेळाक ताणें ते मस्त फॉलोवर्साक ओटो करून गेला ते आईल ज्ञानीन सिद्ध पुरुश म्हूण सांगून घेवन येयला तो कबीर वचून थंय राबता पळयता रेशमेचे म्हळ्यार सिल्काचे एक माथ्याक मुंडास बांदिला की एक लायक सिल्का शाल गळ्या घालून घेतला नवरत्ना कंठी आता बरे मुद्दी सकडास बाह्य वेश भारी छंदस कडेरी कबीर आले त्या शिष्यान म्हणले की पळिल्वे कशी दिसता तुका म्हणून तेदन कबीर सांगता की ಬಾಹ್ಯ ಬಹಳ ಆಯಿತಲ್ಲ ಒಳಗಿನದು ರಾಮನೇ ಬಲ್ಲ बाहेरच्यान बारी बारी असं ज्याला भितर कसले म्हणून म्हळ्यार रामाक गोत्तू तो रामाला बघतो म्हणटाना तशें म्हणटाना कबिरान ते सिद्ध पुरुष म्हूण सांगून घेवन येयला पळय ताका खंय नातिल कोपयल खंय मेगेल बाह्य वेश मात्र भितर म्हाका कसलें ज्ञान नातलें म्हण की उलयत न्हय म्हूण सांगून तोंडाईल निंदन करता खंय कबिराक तेदन कबीर थंय बशिल्ले कडेन देखून उठयत खंय हांसता हची आनी म्हणटा की पळय ಒಳಗಿನದು ಹೊರಗೆ ಬಿತ್ತಲ್ಲ ಬಾಕಿದೆಲ್ಲ ತಿಳಿಯಿತಲ್ಲ म्हळ्यार भितर आशिल्लें भायर पडलें न्हय बरलें तुमकां कळ्ळी न्हय म्हूण सांगून सीदा वत खंय म्हळ्यार तात्पर्य कसो लाज्जे म्हूण म्हळ्यार पवित्र अपवित्र खंयचेची स्थितींतूय मना आतां मनान तुका कसलें वायट आसल्यार बाह्य कितले चंदवेश घालून बसल्यार मन अपवित्र जाल्यार कोणाले मनांत सगळो दीस नामस्मरण आसता तांणी बाह्य आनी अभ्यंतर दोन्ही शुद्धची जावन आसताची म्हूण आतां आनी एक गूण कसलो सांगता परमात्मो स्थैर्य म्हळ्यार मानसिक स्थिरता म्हणटाची जेवो धैर्य धृती म्हणटा पळय तें हें एद्दोळ थंय सांगिल्लें मानित्व अदंबित्व अहिंसा शांती आर्जव आचार्य उपासन शौच हे पुरे गुण आमकां आतां परमात्मान सांगून कळ्ळे जाल्यार हें पुरे साधन कोरका म्हणल्यार कितलें धैर्य जावका पळया कितलें मनान तूं धैर्य जावका पळया आमकां अमानित्व कोण ಹೊಗಳಿಸಿಲ್ಲರಿ ತೆಗಳಿಸಿಲ್ಲರಿ ಯಾಕೋಲೆಕ್ಕ ಸುಖ ಹೊಗಳಿಸಿಲ್ म्हणले कुणज हाका मनान तूं धैर्य म्हळ्यार कसं न्ही ಹೊಗಳಿಸಿನतले लढाई मारची धैर्य तशी न्ही धैर्य म्हळ्यार दोन्ही मान अपमान दोन्ही एकोलेक घेवची तसले मानसिक स्थिरता आकाश धृती म्हणजे तशी अधंबित्व कसले एक कापट्टे नानशी कसले एक येद्रा दुखून आमी ओड बघतो येते दाखयना नशी कोण आमकां अपमान केल्यार न्हू तो बसची तितले धैर्य आसतवे हे मागीर मानसीक स्थिरता अहिंसा कोणाकय हिंस करूं नज म्हणलें रे मनान तो निग्रह असुका शांती म्हळ्यार कसं न्ही हें पळयलां आमी पळय शांती म्हळ्यार भारी ताळमे आर्जव म्हळ्यार भारी सिंपल आसचें आमी एल कसं की एक वेश रूप आमकां कोणाल की खातीर आमी तें पळय बदलायसून घेवका म्हणना आर्जव आमगेलें कसं की एक उतर तें कोणाल की खातीर आमी बदलायसून घेवका म्हणना 4 जाणांना आमकां वगळसुका सन्मान करता म्हणले खातीर कसलेय प्रयत्न करता म्हणना कसं की खंयच्यान तांतू भितर पळय आमगेले विशयी उरलो का म्हळ्यार कसले प्रयत्न करता म्हणना आमगेलें कसं की साधन आमी करतर आसल्या जाल्यार आचार्य उपासना तें कितलें कश्ट म्हूण आत्तां कळ्ळां गुरूंक गेले ह्या शिश्याल वेर जावच्या वर्सभर गटलान वच्चें पुरो शिश्याक हें आर्जव शांती पुरय आसल्या मात्र ते आचार्य उपासना करूं जाता तशी शौच इतले पुरे विशय आमकां कळतना मनाचे स्थैर्य हे पुरे साधन करता जाल्यार कितली जावका म्हूण जावं आनी लौकीक जावन करतनाय लौकीक जावन हें मनस्थैर्य म्हळ्यार कसं म्हूण पळोवचें जाल्यार प्रापंचकांत आमगेले म्हळ्यार एक स्ವಂತ निर्धार प्रति विशयांत घेवच्याक आमकां एक स्ವಂತ विचार आसुका आमी निर्धार घेवका कोणाले की आमगेले आमी अशें करता तशें करता सांगता म्हणना तेदन तांणी आमकां तशें न्ही अशें करी म्हळ्यार आमगेले निर्धार बदल जातले कसो मना गोंदळ जातले तशें जावन आमकां कसले समस्या आयली म्हूण जाल्यार आमी कसो की ताका परिहार पावन घेवची तसले एक स्थैर्य आमगेले मनांत आसुका खंय प्रश्न आसा थंय उत्तर आसता म्हूण सांगून आचार्य सांगता पळय तशी स्थैर्य म्हळ्यार हे पुरे गूण आतां सांगले पळय हे अनुश्ठाना हाडतना कसं की सकट आमकां हर्डल्स आतंक म्हणटले ते येतले हे नाशिराब बना हे पुराय एदुरसून आमी परमात्माले ध्यान निरंतर दवरता जाल्यार आमकां तें स्थैर्य मनोस्थैर्य जावका हें कश्ट आसा हें कशें पालन करचें नाका
म्हूण म्हळेलें आमकां मनान तूं हिंजरीक म्हणटात त्या वैजवच्यानच मांत्र न्ही अश्रद्धा ह्यो हेचे करचे वे जाल्यार करचें कोण की सांगली म्हूण करचें तशें पळय अश्रद्ध यश्च्यानच अश्रद्ध कोणा आसता खंयचे विशय ताका त्या विशयान तूं संशय आसा म्हूण म्हळेलेल्याक तशें हांगा मनस्थैर्य म्हूण म्हळ्यार आमी कसो लेखूं आमगेले मनाचे भौतिकतेचे एक स्थिरच जावन आशिल्ले विशय तशी समजावन आसतना खंयचे मानसीक भौतिक एक स्थिरत्व आसतना देहा आपापी स्थिरत्व मेळटा खंयचे एक साधकाक एक ध्येय सुका तें ध्येय ताण तें ध्येय फुलफील करचें पुरयसून घेवचें म्हणटा पळय तेदना ताका मनस्थैर्य जावका तेदना मनस्थैर्य आसल्यार मात्र तो त्या ध्येया खातीर तो साधकू खंयचे रितीर तो प्रयत्न करता पळय पुरंदरदास सांगताची पाषंडी कुडे काळग विष्णुद्वेशी कुडे काळग नास्तिकर कुडे काळग हरिनिंदकर कुडे काळग म्हळ्यार केलो पंता तें कोण ते कसल खातीर स्थैर्य सुका म्हळ्यार असल तत्वज्ञानींक पाषंडी पाखंड धर्माचे तांगेलो ओटू चर्चा करपा जाता विष्णुद्वेशी हरिद्वेश करतले जनाले ओटू तांणी चर्चा करपा जाता देव म्हळ्यार कसले म्हूण नास्तिकाल ओटू हरिनिंदकाल ओटू तांकां उतर चर्चे सगळे वाद प्रजातर आसता जाल्यार ती त्या धैर्यारी मनस्थैर्यारी राबून ते वाद करता तांणी तशी आतां परमात्माले ज्ञान जावका जाल्यार साधकान निशंक जावका निसंशय जावका हे परमात्मा हांव तुगेलें न्हय तुका नमगूनच नमाव तूं म्हाका तुगेलो दास करी तशी निशंक्य जीवन करच्याक स्थैर्य म्हणून म्हणटाचे आनी आतां परमात्मो मनोनिग्रह आत्मविनिग्रह म्हूण म्हणलेले विशय सांगता ते एक लक्षण सांगता आत्मविनिग्रह म्हळ्यार इंद्रिय नियंत्रण म्हणटाचे सेल्फ कंट्रोल आमगेले इंद्रिया वयरी आमकां निग्रह जावोवका मनोनिग्रह असल्यार मात्र इंद्रिय निग्रह करूं जाता मन इत्याक मन चंचल मन मर्कट म्हणटाचे मन नियंत्रण केल्ल्या मात्र आमगेलें मन आमी सांगिल्लें तशी आयकता इंद्रिय निग्रह आपापी जाता मन निग्रह करचें म्हळ्यार कसो न्ही मनाक एक स्वभाव सामान्य एक स्वभाव मनाचो कसो म्हण आशी डिझायर्स म्हणटाचे हें जाय तें जाय आनीक जाय दुसऱ्याक जाय म्हूण सांगून खंयचेय एक आनी परमात्मा विशयान तूं ज्ञाना विशय कसले एक निर्णय करचे मनान तूं कसो किच कडेन आमकां विचारत न्हू परमात्माला तें निर्णय ज्ञान तें अशीच तशीच म्हूण दिवचें कोणें म्हळ्यार बुद्धीन ताजे नंतर आमी कसले एक परमात्मा विशय ज्ञान घेतला तें स्मरणेन तूं दवरून घेवचें चित्त म्हूण म्हळ्यार चेतना शक्ती तशी हांव केल्लें मेगेल निमती जाल्लें हें अहंकार मन बुद्धी चित्त अहंकार हे चार ओट्ट मेळ्ळ्यार ताका अंतकरण म्हणटाचे आमी तशी वायट विशयादी कडेन आमगेलें मन वचनच ताका आत्मनिग्रह म्हूण म्हणटाचे ताजे खातीर न्हू परमात्माले मागचे भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येम अक्षभिः यजत्राः स्थिरैः अंगैः तुष्टुवां सस्तनूभिः वयशेम देवहितं यदायुः हे परमात्मा चांग ऐकू तशी करी चांग पळत तशी करी मुगेले मन इंद्रिय पुरे स्थिर जावन आसून तुगेले दिकड वची तशी करी मुगेले कसं की देवा तूं दिलें म्हाका दिलें आयुश्य तुगेले खातीर हांव विनियोग करची तशी करी देवालें मागचें इतेक म्हूण म्हळ्यार मन निग्रह करचें भारी कश्ट जाल्यार हांगा उपदेश घेतलो कोण कृष्णा लागीं अर्जुन ताका मनोनिग्रह सिद्ध जाल्ला म्हूण म्हळ्यार खंडीत आमी महाभारत काणीन तो पळयताची उर्वशी त्रिलोकसुंदरी जावन आशिल्ली अप्सरा स्त्री ती नरनारायण ऋषीले ताणें तागेले तपस्ये वायट करूंक इंद्रान अप्सरांक पेटयतना खाली जांगी पेटून तितले अप्सरे पशी छंदसूची एक अप्सरे सृश्टी करून घे ही करून इंद्रा दी म्हूण सांगून दिता केतनी म्हळ्यार ती भारी छंद दिसता उरू जांगी दुखून येईल देखून तिका उर्वशी म्हूण नांव तसले एक भारी चंदी अप्सरा स्त्री उर्वशी ती जावन ती अर्जुनाक वर्डिकोन घेता मुगेल म्हाका वर्डिकोन घे म्हूण सांगून येतना अर्जुनान तिका स्विकार कर निके मुगेलो आज्जो पुरुरवाक बायल जावन आशिल्लो आज्जो म्हळ्यार वंशाच्यो पुरुरवा बायल जावन आशिल्ली म्हूण म्हणटा तूं म्हाका अम्माल समान आमी तसलो संबंद करनाची मनशालान तूं म्हूण सांगून तो तिरस्कार करता पळय तागेलो मनोनिग्रह ते न्हय तितली चंद अप्सरा स्त्रियान येतना कोण तें मन चंचल जायना अशें आसता न्हय
तशीची विराटरायो अर्जुनाक तागेल धुव उत्तरेक दिवन वारडी करता म्हूण सांगतना अर्जुन सांगता ती सानी तिका मेगेले पुत्ताल सून जावना पुत्ताल बायल जावन मेगेल सून जावना हांव हाडटा म्हूण सांगून तो उत्तरेक वारडीक करून घेना ना नातल्यार आमी दशरथाला न्ही कैकेयील वारडीक पळयता दशरथ म्हणटारो कैकेयी तर नीची सानी प्रयेची म्हळ्यार ही दशरथाला न्ही कैकेयील मदीं तूं मस्त एक प्रायेचे चढवणस तशें अर्जुनान मनोनिग्रह ना नातील जाल्यार ती चंदी आशिल्ली ती उतरां तिका वारडी करून घेवीत आशिल्ली न्हय क्षत्रियान कितली वारडी करून घेवीत म्हणून कोणें द्रौपदीन आड दिवचें ना सुभद्रेन आड दिवचें ना कसलें ना तांकां तें सिंधू वारडीक तशी तो करून घेना पळय तितली निग्रह आसता म्हणटना हांगा लेकुपुरूची बब्रू वाहना लामा उलुपीक ती माने चित्रांगदाक मागीर उलुपीक सकट कशी नागकन्या उलुपीक ताण वारडी करून घेन मनोनिग्रह थंय मनोनिग्रह ताका नाशिल्ल्या म्हूण लेखल्यार थंय परमात्माल प्रेरण ताका ते चेडूं जावका आशिल्लें तशी ते बब्रू वाहनाल तसो समर्थ चेल्लो मागीर तो इरावंत म्हूण म्हणटा पळय उलुपील चेल्लो तांणी पुरे जावका अर्जुनाल वट ते बब्रू वाहनाल युद्ध जावचें आसा अर्जुनाल अहंकार मोडचे खातीर हें पळय परमात्माली प्रेरेपणा तशें जावन त्या वारडीक जाली हांगा ताद नंतर किरात रुपारी ते किरातार्जुनी पळयताचे आमी पाशुपता अस्त्र घेवचे खातीर रुद्रा वोलसान घेतना रुद्र एक किरात रुपार प्रत्यक्ष जाता प्रत्यक्ष जाल्यार रुद्राल वट तो अर्जुन युद्ध करता कडेर म्हणटन रुद्रू अर्जुनाक निशस्त्र करता पळय ते न्हय अर्जुन कांय तळमळ घेनाका ही ताका म्हण ताका मनोनिग्रह आशिल्ले जय आनी अपजय सामान्य म्हूण ताका गोत आशिल्लें तोच मनोनिग्रहील अर्जुन आतां कृष्णान ताका कुरुक्षेत्र युद्ध करी म्हूण सांगून ते युद्धरंगा येतना मिगेल मन युद्धा सिद्ध जावन जाय न्ही चंचल जाला मिगेल मालगला युद्ध करून म्हाका जायना म्हाका मस्त तळमळ जाता म्हणून न्ही तो सांगता म्हण जाल्यार तसले मनोनिग्रही म्हूण लेखिल्ले अर्जुनाकय असल विशयांत मनोनिग्रह करूं कितली कश्ट आयली पळय मोह म्हळ्यार कसले म्हूण सांगून आमकां कळटा तशी हे अमानित्व अधंबित्व असल पुराय गुण मनोनिग्रह सोचे अर्जुनाक साध्य जात खंडित म्हूण म्हळेलें कृष्णा गोत आशिल्ली देखूनची कृष्ण ह्या पुरे बोधन अर्जुनाक करता निग्रह म्हूण म्हळेलें एक सुलभ अर्थार सांगीत कसलें म्हूण म्हळ्यार वायट करना शिरपचें चांग करची सोणान शिरपचें हेंचे निग्रह म्हूण लेखयत मन चंचल एक न्हय एक विशयाचें मंथन मनान तुज्या तर आसता एक अमकेक सानासतना काणी सांगतलीची कसलें म्हळ्यार मन एक भूतशी मरकटशी म्हणटाची एक भूतशी म्हूण म्हणटाची ताका मास्टरान एक काणी सांगिल्ली आमकां कसलें म्हूण म्हळ्यार एकलो ताका मस्त आशिके एक संन्यासी मेळटा ताका ते संन्यासीला सांगता म्हाका घर ना कसलें ना हांव लेखील कुडलें आमकां पुराय दिवचें तसलें एक भूत जेवो शक्ती जेवो आशिल्ले जाल्यार म्हूण म्हणटना तो संन्यासी म्हणटा की जायत तुका आमी एक मंत्र दिता ते मंत्र जप केले कुडले एक भूत आमकां तेदना जिनी म्हूण सांगतलीची काणी सांगतना एक भूत येता ते आयले कुडले त्या भुताक कसलें एक काम सांगल्यार जालें जाल्यार एक विशय उडगस दवरका केन्ना तूं त्या भुताक काम सांगची राबयत पळय तेदना तें भूत तुका गिळून सोडता म्हूण तितलेंच न्हय काम सांगच्या कसो कोरस कितलेंय काम आसा म्हूण सांगून जायत म्हणटा मंत्र घेता तो घरा इलोची मंत्र प्रयोग करता एक भूत प्रत्यक्ष जल्लेची कसो करता हांव तुका म्हाका एक व्हड बंगलो बांदून दी भूत एक सेकोंड भितर बंगलो बांदीत आनी कसो करता बगी सांग म्हाका काम म्हणटा हितला चंद करून सेट करी लायक रुकने आण वय जल्व्या गड भितर हितलय जालें वापास येवन निमगीत आनी कसल करता हांव म्हूण सांगून तेदना तो सांगता म्हाका लायक एक जेवण जेवका म्हूण दिसता आल्याक कसो को जाता रांदप करचें ಸ್ವಲ್ಪ वेळ काडटना तेदना हांव न्हू तो आलोचना करून बसयत आनी कसं काम सांगचें एक क्षण भितर रांदप येवन जाल्लें वय बाय आनी कसो करता म्हूण निमगीत तेदना तो सांगता म्हाका न्हिदोच्याक एक हांतोळ मंच जावका म्हूण कुडलें एक मंचांनी हांतोळ येयलें आनी कसो म्हूण सांग न्हू तो बसलें तुका खाता म्हूण सांगून
तक्का कसं सांगचे म्हण कळना सीधा गुरुला धावंतके आत्ता सांगता म्हण सांगता आणि सीधा गुरुला धावंतके त्या सन्यासले धावंतके आणि सांगतके कसं करचे म्हण कळना अशी म्हाका कसं कोर का म्हण एक मार्गदर्शन दितवं म्हण म्हणटा तो गुरु सांगतकय कसं जालें म्हण म्हळ्यार एक अंगणान तो एक खांबो नयोसोच एक खांबो पूर्ण सोडी आनी ताका बरी तेल रकय आनी त्या बुताक वयर वसतो घेव म्हूण सांगप तशीची तो गुरून सांगिल्ली बरी करता तो कोर न्हू सांगता त्या खांब्यार चड देम कडेरी तें पिशासाक म्हळ्यार ते एक भूत म्हणटा पळय ताका वयर चोण देवन पूर जावन गेले कडेरी हागेला येवन म्हणाल की म्हाका एक पंत सोडी माराया हांव वत्ता म्हाका पूर जावन गेल्ली म्हूण म्हणटना जैत तूं वस म्हूण सांगून त्या बुताक सोडतकय तो तशीची आमगेले मास्टर म्हणचे तुमगेलें मन एक भूत शी ताका कितले दिल्यार मागीर दिल्लेल पुराय मनान ते घेता म्हळ्यार घेवचें म्हळ्यार कसं जालें कशी तें भूत दिल्लेलें पुराय काम घडबितर करतकी तशीची हांगा मनान तूं कसो कडेन एक काम आसता तेजेल्लें आनेक मन आयलें तेजेल्लें आनेक मन आयलें कसं की आलोचना मना आयली ती आलोचना जाल्ली म्हणल्यार आनेक मना आयली आलोचना अशी मन निग्रह नानतलं रे अशीची जावचें ताजे खातीर मनांत परमात्मा आसूं म्हणचें परमात्मा व्याप्त जाल्यार मागीर कसलेय ताका मुडगास येना पळय तशी मन निग्रह करता आनी मन निग्रहा विशयान तूं आनी कसो सकट सांगला परमात्मान म्हणलेलें पैते दिसाचे गितामृतांत पळय आजी सांगिल्ली गितामृतधारा परमात्मले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।